आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांनाच थोडी शांतता हवी असते, नाही का? पण ह्या शांततेची गुरुकिल्ली एका प्राचीन पद्धतीमध्ये लपलेली आहे. चला तर मग आजच्या या प्रवासात आपण मंत्रामागचं विज्ञान आणि त्याचे आपल्या आयुष्यावर होणारे सकारात्मक परिणाम जाणून घेऊया. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात येतोय, बरोबर ना? रोजची धावपळ, ताणतणाव, यात मनःशांती आणि एकाग्रता मिळवणं म्हणजे एक मोठं आव्हानच बनलंय. पण या आव्हानावर एक खूप जुना पण प्रभावी उपाय आहे, आणि तो म्हणजे मंत्र. पण मंत्र म्हणजे नेमकं काय? चला पाहूया. आपल्याला वाटतं मंत्र म्हणजे फक्त काही शब्द, पण नाही. सनातन परंपरेनुसार ही एक खास ध्वनी, शब्द आणि अक्षरांची पवित्र रचना आहे. आणि ही रचना ऊर्जा आणि कंपनांचा म्हणजे व्हायब्रेशन्सचा एक खूप शक्तिशाली स्रोत मानली जाते. बघा, या संस्कृत श्लोकातच सगळं सार दडलंय. मननात त्रायते इति मंत्र. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टीचं सतत मनन केल्याने म्हणजे ज्याची पुनरावृत्ती केल्याने आपल्या मनाचं रक्षण होतं, तो म्हणजे मंत्र. याचा मूळ उद्देशच मनाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवून त्याला वाचवणं आहे. ओके, तर मग आता आपण याच्या विज्ञानाकडे वळूया. ही फक्त एक आध्यात्मिक गोष्ट नाही आहे, यामागे एक पक्कं सायन्स आहे. चला बघूया ते काय आहे. सायन्स काय म्हणतं माहितीये? जेव्हा आपण लयबद्ध पद्धतीने मंत्रजप करतो तेव्हा आपल्या मेंदूत अल्फा आणि थीटा नावाच्या ब्रेन वेव्स तयार होतात. आणि गंमत म्हणजे ह्या वेव्स थेट आपल्या मानसिक स्थितीवर काम करतात. यामुळे तणाव कमी होतो, मन एकदम शांत होतं आणि लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते. थोडक्यात सांगायचं तर मंत्रजप आपल्या मेंदूला ध्यानासारखीच एक शांत अवस्था देतो. आणि हा परिणाम फक्त मनावर नाही होत, तर शरीरावर पण होतो. मंत्र जपताना आपला श्वास आपोआप एका लयीत येतो, ज्यामुळे आपली नर्वस सिस्टम म्हणजे मज्जासंस्था एकदम शांत होते. याचा थेट परिणाम म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि शरीरातली ऊर्जा बॅलन्स होते. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, ती म्हणजे व्हायब्रेशन्स म्हणजेच ध्वनी चिकित्सा. हो, प्रत्येक मंत्राची स्वतःची अशी कंपनी असतात, आणि ही कंपनी फक्त हवेत नाही विरून जात, तर ती आपल्या शरीराच्या आतपर्यंत पोहोचतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ओम. जेव्हा ओमचा उच्चार केला जातो तेव्हा त्याच्या ध्वनिलहरी आपल्या शरीरातल्या एनर्जी सेंटर्सना म्हणजेच चक्रांना ॲक्टिवेट करतात, असं दिसून आलंय. हे एक उत्तम उदाहरण आहे की ध्वनी आपल्या शरीरात किती सकारात्मक बदल घडवू शकतो. कमाल आहे ना? ठीक आहे, आपण शारीरिक आणि वैज्ञानिक फायदे तर पाहिले, पण आता जरा याच्या पलीकडे जाऊन बघूया. याचा आपल्या मनावर आणि आत्म्यावर काय परिणाम होतो? बघा, नियमित मंत्रजपामुळे काय होतं, आपले विचार करण्याची पद्धतच बदलायला लागते. जिथे आधी चिंता, भीती, गोंधळ होता, तिथे हळूहळू शांतता, आत्मविश्वास आणि एक प्रकारची स्पष्टता यायला लागते. विचारांमध्ये एक स्थैर्य येतं. आणि मग याचे फायदे आपल्याला सगळ्याच बाबतीत दिसू लागतात. आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेणं सोपं होतं, इमोशन्स बॅलन्स होतात. इतकंच नाही तर एक प्रकारची आध्यात्मिक जागृती येते आणि आयुष्यात खरं समाधान मिळायला लागतं. बरं, मग हे सगळे फायदे मिळवण्यासाठी मंत्रजप नक्की करायचा कसा? कारण योग्य पद्धत फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी एक शांत जागा निवडा, सकाळी किंवा संध्याकाळी. मग नियमित सरावासाठी कुठलाही एक मंत्र ठरवा. जप करताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. त्यासाठी माळ वापरली तर एकाग्रता वाढायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनात सकारात्मक भाव आणि श्रद्धा ठेवा. इथे बघा, योग्य पद्धत आणि सामान्य चुका यातला फरक स्पष्ट दिसतोय. फक्त शब्द बोलण्याऐवजी ते मनापासून म्हणणं गरजेचं आहे. कधीतरी करण्याऐवजी रोज करा. घाईघाईत उरकण्याऐवजी शांतपणे करा आणि मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. या छोट्या गोष्टी टाळल्या ना की पूर्ण फायदा मिळतो. तर या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो? सगळ्यात पहिला आणि मोठा बदल म्हणजे मानसिक शांती, गोंधळलेल्या विचारांपासून मुक्तता आणि एक आंतरिक स्थिरता. दुसरा परिणाम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. आपल्या आत आणि आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते, ज्यामुळे आपण जास्त उत्साही आणि आशावादी होतो. तिसरा फायदा, सुधारलेलं आरोग्य. आपण पाहिलंच, तणाव कमी झाला की शरीरसुद्धा निरोगी राहतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आयुष्यात येतं उत्तम संतुलन. काम, आरोग्य आणि मनःशांती यात एक परफेक्ट बॅलन्स साधला जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मंत्रजप म्हणजे फक्त एक पूजाविधी नाही, तर ही एक अशी शक्ती आहे जी आपलं मन, शरीर आणि आत्मा या तिघांनाही एका रेषेत आणते, बॅलन्स करते.
तर मग विज्ञानाने सिद्ध केलेल्या या प्राचीन ज्ञानाचा वापर करून आपल्या आयुष्यात संतुलन आणायला आपण तयार आहात का? यावर नक्की विचार करा.